ही अपडेट 90% लोकांना माहीतच नाही आणि जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच स्किप केला तर कदाचित तुम्ही एक महत्त्वाची माहिती गमावू शकता। नमस्कार मित्रांनो, आज आपण EPS 95 पेन्शनरसाठी एक मोठी अपडेट पाहणार आहोत। मेडिकल बेनिफिट्स बाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे, पण अजूनही खूप लोकांना याबद्दल माहिती नाही। सध्या पेन्शनर समोर दोन मोठे प्रश्न आहेत, कमी पेन्शन आणि वाढणारे मेडिकल एक्सपेन्सेस। यामुळे पेन्शनर्स कडून सतत मागणी होत आहे की मिनिमम ₹7,500 पेन्शन मिळावी आणि त्यासोबत मेडिकल बेनिफिट्स देखील द्यावेत। आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मेडिकल बेनिफिट्स देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे। ही चर्चा गव्हर्नमेंट लेवलवर पोहोचली आहे, म्हणजेच हा मुद्दा आता सिरियसली घेतला जातो आहे। पण इथेच एक धक्कादायक गोष्ट आहे, अजून फायनल डिसिजन आलेला नाही, म्हणजेच अजून इलिजिबिलिटी ठरणार आहे, स्कीम कशी असेल ते ठरणार आहे आणि कोणाला फायदा मिळणार तेही क्लिअर नाही। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, चुकीच्या बातम्यापासून सावध राहा। इंटरनेटवर खूप मिस इन्फॉर्मेशन पसरत आहे, म्हणून फक्त ट्रस्टेड अपडेट्सवर विश्वास ठेवा आणि EPS 95 संबंधित प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवा। आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला वाटतं का पेन्शनर्सना मेडिकल बेनिफिट्स मिळायला हवेत? कमेंट करा यस किंवा नो। जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट हवे असतील तर MM-Info या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा, कारण ही माहिती त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते। लक्षात ठेवा, योग्य माहिती म्हणजे तुमचा फायदा। धन्यवाद।